येणारी कर्जमाफी ही अधिक शेतकऱ्यापर्यंत कशी जाईल, त्याच्यात मध्यवर्ती बँकेच्या अडचणी वाढल्या नाही पाहिजे, याच्यासाठी सरकारला आम्ही एक प्रस्ताव देणार आहोत का तुम्ही जे काही कर्जमाफी करणार आहे, जे काही धोरण स्वीकारणार आहे, त्याला एकतर जुन्या थकीत कर्जदारांना तुम्ही मुदतवाढ दिली पाहिजे, मुदतवाढ देऊन नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे. नवीन कर्ज त्या शेतकऱ्याला भेटलं नाही तर तो मोठी अडचण त्याच्यासाठी निर्माण होईल. आणि जी थकबा आपण माफी करणार आहे ते जमेपर्यंत जरी तुम्ही 30 जून सांगितलं असेल तरी मला वाटतं 31 मार्च मध्ये तरतूद झाल्याबरोबर जसं अजितदादांनी म्हटलं त्याबरोबरच एप्रिलमध्ये त्याचा किमान जिल्हा मध्यवर्ती बँकेला ज्या शेतकऱ्याची माफी करताय त्याचा पहिला हप्ता किंवा त्याचे जे सगळे पैसे माफीचे ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत देणं फार गरजेचं आहे. कारण काही जिल्हा मध्यवर्ती बँक थकीत कर्ज वसुलीशिवाय नवीन कर्ज देऊ शकत नाही, त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे. आणि त्याच्यामुळे जर थकीत कर्जाचे पैसे जर एप्रिलमध्ये जर आम्हाला भेटले नाही तर आम्ही नवीन कर्ज कसं देणार आहे शेतकऱ्याला, कारण तितके पैसेच नाही आहे बँकेत आणि तो मूळ मुद्दा आहे.